तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आता आपण पेपर कटिंग करणार आहोत. उंची आहे आपली 13 इंच, 1 इंच ॲड केली 14 इंच, शोल्डर घेतलेला आहे आपण 6 इंच आणि मोंडा घ्यायचा आहे आपल्याला पावणे 6 इंच. अशा पद्धतीने छातीचं माप आहे 9 म्हणजे 9 चोक 36 आणि 2 इंच मार्जिंगसाठी. अशा पद्धतीने हा जो बॉक्स आहे तो आपला तयार झालेला आहे. मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंच मोंडा घेऊन मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा या पद्धतीनं आणि थोडंसं इथं खाली मोंढ्यामध्ये गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो बॅक साईडचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे. फक्त पाठीमागचा गळा आणि बॅक साईडचे टक्स पॉईंट राहिलेले आहेत. तर चला आता आपण पुढचा मोंढा जो आहे तो टाकून घेऊ. 1.25 इंचाचा मी पुढचा जो आपल्याला पुढील भाग काढायचा आहे त्याचा मी 1.25 इंचाचा मोंढा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला हे जी कटिंग आहे पेपर कटिंग ती आहे म्हाताऱ्या माणसाची. तर हे बघा गळारुंदी शोल्डर जे आहे ते घेणार आहे मी 3 इंच, अर्धा इंच मार्जिनसाठी अशा पद्धतीने. तर 3.5 इंचाचं आपलं शोल्डर झालेलं आहे. गळा उंची आहे 6 इंच, रुंदी घेतलेली आहे आपण 2.5 इंच. अशा पद्धतीने ही सरळ रेष मारून घ्यायची आणि मग आपल्या कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग असल्यामुळे आपला गळा जो आहे तो गोलच येणार आहे. तर आपण गोलच घेऊन गळा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पुढच्या भागाचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे. आता आपण योगपट्टीचं माप टाकतो. 2.5 इंचावर योगपट्टीचं माप घ्यायचं आहे. सरळ रेष मारून घ्यायची आणि आपल्याला 1.5 इंचाने आपली योगपट्टी वर उचलून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 2.5 इंचावर किंवा 2.25 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग तुमच्या योगपट्टीला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. ही झाली तुमची योगपट्टी. आता योगपट्टीमध्ये आपल्याला किती इंच वाढवायचं आहे, तर ही योगपट्टी झाली. याच्यात किती इंच वाढवायचं, तर 1.25 इंच योगपट्टीमध्ये वाढून घ्यायचं आहे. खालती 1.25 इंच वाढून घ्यायचं आपण योगपट्टीमध्ये. जर तुम्हाला योगपट्टी छोटी लागत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच आणि कटोरीमध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं. तर मी योगपट्टीमध्येच वाढून घेतलेला आहे. आता ही जी आहे आपली घडी आहे 11 इंचाची, तर 11 इंचाची आपल्याला निम्म घ्यायचं आहे म्हणजे 5.5 इंच. 36ची छाती आहे आणि 5.5 इंच पॉईंट आलेला आहे. सरळ रेष मारून घ्यायची. इथं 1.5 इंच, इथून एक 2.5 इंचावर पॉईंट देऊन आणि आपल्या कटोरीला गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. ह्या मापाचं असं आहे का त्यांचं छातीचं आणि कमरेचं माप जवळजवळ फक्त 2-3 इंचाचाच 2 इंचाचाच काहीतरी फरक आहे. आणि हे बघा तिरकी रेष म्हणजे मी शोल्डर आपलं उतरू नये म्हणून थोडंसं 1.5 इंचाने शोल्डर डन करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे ते आपलं झालेलं आहे. 36ची छाती आहे. कमर आहे त्यांचं 32 इंचाचं, 32-32.5 इंचाचं कमर आहे. तर हे जे माप आहे तर मला फिटिंगला जो ब्लाऊज दिलेला आहे त्याचं कमर आहे 33 इंच आणि अंगावर जे माप घेतलेलं आहे त्यांचं भरतं आहे 32.5 इंच. तर अशा पद्धतीने फक्त 1-2 का 3 इंचाचाच फरक आहे कमरेमध्ये आणि छातीमध्ये. तर मग मी हे माप जे आहे ते वयस्कर ज्या म्हाताऱ्या असतात त्यांच्यासाठी हे माप काढलेलं आहे. तर त्यांना जे शोल्डर आहे ते रुंद लागतं आणि ब्लाऊजही खूप असा फिटिंगमध्ये आवडत नाही, एकदम असं लूजच लागतं. आणि जे आपण 1.25 इंच वाढून घेतलेलं होतं बॅक साईड आणि फ्रंट साईडला, तर बॅक साईडचा 1.25 इंच आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपली कटिंग झालेली आहे. आता ही जी कटोरी पण आपण कटिंग करून घेणार आहोत. तर कटोरी ही कटिंग झाली. आता आपल्याला जी कटोरी आपली मूळ कटोरी आहे ती आपण साईडला ठेवली. आता जो बॅक साईड आहे तर बॅक साईडचा मला गळा रुंदी आणि गळा उंची आणि पाठीमागचे टक्स टाकायचे आहे. गळा रुंदी वरतून आहे 2.25 इंच, गळा उंची आहे आपली 5.5 इंच, अर्धा इंच ॲड करून 6 इंच, रुंदी घेतली 2.5 इंच. अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आणि मग आपल्याला गळ्याला गोल शेप मारून घ्यायचा आहे. 4.5 इंचाचा पॉईंट आहे, उभा आहे 5.25 किंवा 4.5 इंच. हा झाला बॅक साईड टक्स फ्रंट आणि बॅक साईडचा
गळा. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण कटिंग जी आहे ती आपण करून घेतलेली आहे. आता जे आहे आपली कटोरी, आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. तर मूळ कटोरीपासून आपण वाढीव कटोरी तयार करणार आहोत. जी आहे तशी आपली कटोरी जी आहे ती बरोबर मार्क करून घ्यायची, म्हणजे कटोरी हलवून द्यायची नाही, एकसारखं आखून घ्यायची. तर बघा, इथून जे आहे आपण 1.5 इंच घेतो आणि त्या साईडनेही आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर संपूर्ण भरतंय आपलं 9 इंच. अशा पद्धतीने 9चे निम्म 4.5 इंच टक्स पॉईंट आलेला आहे 4.5 इंचाचा. इथून मी 1.5 इंच वाढून घेणार आहे आणि मग आपल्याला ते 1.5 आणि ह्या 1.5ला जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि हा पण 1.5 ह्या 1.5ला जॉईंट करून घ्यायचा ह्या पद्धतीने. इथून पाव इंच, इथून पाव इंच आणि पट्टी घ्यायची आहे आणि सरळ तिरकी रेष जी आहे तर लावून घ्यायची. आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही गोल शेप आहे तो द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता ही झाली आपली 36 साईज कटोरीची पेपर कटिंग आहे ती तयार झालेली आहे. तर मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये 36 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग टाकलेलं आहे. पण ही जी कटिंग आहे ती फक्त वयस्कर बायांसाठी, म्हणजे म्हाताऱ्या बायांसाठी ही कटिंग आहे. तर खास मी त्यांच्यासाठीच ही कटिंग तयार केलेली आहे. तर आता टक्स पॉईंट आहे उभा आपला 2.5 इंच टक्स आहे आपल्या कटोरीचा. आडवा आहे आपला 1.5 इंच आणि तिरकी रेष किंवा तिरकी टीप म्हणा ती मारून घ्यायची. आणि मग तुमची कटोरी जी आहे ती पाहू शकता किती छान आलेली आहे. आणि आपल्या कटोरीला जो शेप आहे तोही खूप छान आलेला आहे. संपूर्ण ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू तर त्यावेळेस आपला हा ब्लाऊज जो आहे तो अशा पद्धतीने तयार होऊन दिसणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो स्टिच केल्यावर होणार आहे. तर आता बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पार्टची आपली कटिंग झाली. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर म्हातारी बाई म्हणल्यावर बाही जी आहे ती मोठीच असते. उंची आहे बाहीची 8 इंच, 1 इंच मार्जिनसाठी घेतलेली आहे मी. आणि साधा ब्लाऊज जर असला तर आपल्याला 1.5 किंवा 2 इंच घ्यायचा आहे. दंडघेर आहे आपला 6 इंच, 2 इंच मार्जिनसाठी. कॅप हाईट आहे 3 इंच. आणि अशा पद्धतीने तिरकी रेष जी आहे मारून घ्यायची आहे दंडघेराच्या आणि 2 इंच आपण जे मार्जिनसाठी घेतलेलं आहे त्याच्या. इथून 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि आपल्याला तुमची जी बाही आहे, आधी आपण जो आहे तो बॉक्स आहे पेपरचा तो कटिंग करून घेऊ. आणि बघा, अशा पद्धतीने या बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे. तर फिश शेप आला पाहिजे आपल्या बाहीचा. संपूर्ण बाहीला जो आहे तो शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा, म्हणजे आपली बाहीसुद्धा व्यवस्थित आली पाहिजे आणि फिटिंगमध्येही व्यवस्थित बसली पाहिजे. तर अशा पद्धतीने बाही जी आहे ती तयार करून घ्यायची. तर मी जो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तयार केलेला आहे, तर तो आहे म्हाताऱ्या म्हणजे वयस्कर बायांसाठी. तो मला कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर काही अडचण असली, ब्लाऊजविषयी काही प्रॉब्लेम असला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.